शिवरायांचे 8वावे रूप, शिवरायांचा 8वावा प्रताप, शिवरायांचा 8वावा साक्षेप भूमंडळी, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांची आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. आपला सर्वांना माहीत आहे 6 जून हा दिवस सबंध भारतभर, सबंध जगात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन म्हणून आपण सर्वत्र साजरा करीत असतो. आणि त्याच अनुषंगाने मांद्रे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समिती आणि शिवप्रेमी मांद्रे संघटना मराठवाडा मांद्रे या संघटनेच्या वतीनं आज हा शिवजयंती शिव राज्याभिषेक दिन आपण सर्वजण या ठिकाणी साजरा करण्याकरिता या सातेरी देवस्थानच्या या मंडपात आपण सर्वजण उपस्थित आहोत. या कार्यक्रमात आमच्यामध्ये उपस्थित आहेत मांद्रे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समितीचे अध्यक्ष सुभाषजी पाडसेकर. आजच्या या कार्यक्रमात आम्हाला व्याख्यान देण्यासाठी खास उपस्थित आहेत नवसोजी परब, तसेच या देवस्थानचे अध्यक्ष जगन्नाथ पाडसेकर, या कार्यक्रमाच्या प्रमुख सौ प्रज्ञा पाडसेकर, तसेच शिवप्रेमी मांद्रे संघटनेचे माजी कार्यकारी अध्यक्ष तसेच या देवस्थानचे खजिनदार विदेशी पाडसेकर सुद्धा आजच्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत. या कार्यक्रमाची सुरुवात आपण स्फूर्तिकाव्य पोवाड्याने करीत आहोत. इतिहासात स्फूर्तिकाव्य पोवाड्याचे महत्त्व आपणा सर्वांना माहीत आहे की छत्रपती शिवाजी महाराजांची जी कीर्ती होती ती सर्वत्र पसरवण्याकरिता त्यावेळी या कला प्रकाराचा प्रामुख्याने उपयोग व्हायचा. तोच पोवाडा स्फूर्तिकाव्य आज आपणासमोर सादर करणार आहेत प्रज्ञाजी पाडसेकर. या कार्यक्रमाची सुरुवात स्फूर्तिकाव्यानं होत आहे. नमस्कार. सातेरी देवीला नमन करून मी तुमच्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांचा लहानसा पोवाडा सादर करूया. प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आलं बेगुमान नाही त्याला जाण, शिवाजी महाराजाच्या जयंतीची, शिवाजी राजाच्या जयंतीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, त्यास नाही जाणीव शक्तीची, करील काय कल्पना युक्तीची रे जी जी जी, करील काय कल्पना युक्तीची रे जी जी जी, करील काय कल्पना युक्तीची रे जी 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 जी. खानाच्या भेटीसाठी महाराजाने सुंदर शामियाना उभारिला होता. भेटीसाठी छान उभारिला, भेटीसाठी छान उभारिला, नक्षीदार शामियानाला, नक्षीदार शामियानाला. अन अशा या शामियानात खान डौलत डुलात आला, खान डौलत डुलात आला, सय्यद बंड त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महला. जीवा महल नावाचा एक डोंबारी होता. म्हणतात ना, होता जीवा म्हणून वाचला शिवा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ आओ. खान हाक मारी तो हसरी, खान हाक मारी तो हसरी, रोखून नजर गहरी, जिरहा जिरा रजी जी जी, जिरहा जिरा रजी जी जी, जिरहा जिरा रजी जी 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 जी. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानदाभिमान मानला, खानदाभिमान मानला, कटारीचा वार त्याने केला, कटारीचा वार त्याने केला. गरखर आवाज झाला, गरखर आवाज झाला, शिलखत होत अंगाला, शिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला, तितक्यात खान निर्बळला. तितक्यात महाराजांनी पोटामध्ये बीज दुखालला, वाघ नखांचा मारा केला, टर टर फाळलं पोटाला. तडा गेला खानाचा कोतळा, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी जी जी, बाहेर आला जी 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 जी. प्रतापगडचे युद्ध झाले प्रतापगडचे युद्ध झाले, प्रतापगडचे
युद्ध झाले, प्रतापगडचे युद्ध झाले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णीचा घाट, पावन केला कृष्णीचा घाट. लाविली गुलामीची ही वाट, लाविली गुलामीची ही वाट. मराठी शाहीचा मांडीला थाट, जी 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 मराठी शाहीचा मांडीला थाट, जी 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 मराठी शाहीचा मांडीला थाट, जी 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 जी. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. खरोखरच अत्यंत स्फूर्तिदायक अशा पद्धतीचं हे काव्य आपण जर का हल्लीच प्रदर्शित झालेला रितेशजी देशमुख लिखित आणि दिग्दर्शित राजा शिवाजी हा चित्रपट पाहिला तर त्या चित्रपटात जो प्रतापगडच्या पायथ्याशी जो प्रसंग घडला होता म्हणजे ज्यामध्ये शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ याचं उत्तम आपणाला उदाहरण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या युक्तीने त्या ठिकाणी जो अफजल खानचा कोथळा बाहेर काढला तो प्रसंग अगदी या पोवाड्यात आपणाला पाहावयास मिळतो. कार्यक्रमात पुढे जाताना मी मान्यवरांना विनंती करतो आज या कार्यक्रमात समई प्रज्वलन करून तथा शिवपुतळ्याचे पूजन करून या कार्यक्रमाचं विधिवत असं उद्घाटन आपल्या सर्वांना करायचं आहे. म्हणजे असं असं जरा सांग. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. आजचे प्रमुख वक्ते नवसोजी परब यांना विनंती आहे त्यावेळी पुष्पहार पुतळ्याला अर्पण करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. येथे उपस्थित सर्व मान्यवर आपल्या परिचयाचे आहेत. या कार्यक्रमात आज आम्हाला व्याख्यान देण्यासाठी खास उपस्थित आहेत प्राध्यापक नवसो परब, आमचे अत्यंत जवळचे असे मित्र. मराठवाडा मांद्रेतर्फे या ठिकाणी शिवप्रेमी मांद्रे यांच्या वतीने जी शिवजयंती सलग 10 वर्षे साजरी करण्यात आली त्या कार्यक्रमात सुद्धा 2023 साली ते आम्हाला या ठिकाणी व्याख्यान देण्यासाठी त्या कार्यक्रमात उपस्थित होते व आज मांद्रे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समिती आणि शिवप्रेमी मांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात सुद्धा ते व्याख्यान देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झाल्यास खरोखरच एक गुणी कलाकार आणि गुणी शिक्षक म्हणून ते सर्वत्र परिचित आहेत. मांद्रे गावात श्री ओंकार थिएटर्स पेडणे या संस्थेत त्यांनी आपल्या नाट्य क्षेत्रातील वाटचालीस त्या ठिकाणी सुरुवात केली व तदनंतर श्री गंगाजय देवस्थान म्हणा किंवा पेडणे तालुक्यातील विविध संस्थांमध्ये त्यांनी विविध प्रकारच्या त्या ठिकाणी भूमिका वठवल्या असून ते एक उत्कृष्ट नटकलाकार म्हणून सर्वत्र परिचित आहेत. तसेच क्रीडा क्षेत्रातही त्यांनी कबड्डी या खेळामध्ये
अनेक वार त्या ठिकाणी नॅशनल्स वगैरे त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहेत व उत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून सुद्धा ते सर्वत्र परिचित आहेत. पेडणे तालुक्यातील प्रसिद्ध जो क्लब आहे आदर्श क्लब याच्यामध्ये सुद्धा त्यांनी वेळोवेळी त्या क्लबसाठी चांगली कामगिरी केली असून त्यांनी त्या ठिकाणी यश प्राप्त केलेले आहेत. असे गुणी व्यक्तिमत्व 900 जी परब प्राध्यापक या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात उपस्थित आहेत. मी विनंती करतो अध्यक्ष सुभाषजी पाडसेकर यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन आजच्या कार्यक्रमात अन्य मान्यवरांमध्ये मांजरे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समितीचे अध्यक्ष तसेच ते या देवस्थानचे सचिव म्हणून सुद्धा कार्यरत आहेत. खरोखरच सामाजिक क्षेत्रात त्यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास त्यांचा परिचय करून द्यायचा झाल्यास खूप मोठी अशी त्यांची कामगिरी आहे. कारण विविध संघटनांशी ते जोडलेले आहेत, ज्यामध्ये आता ते सध्या मांजरे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समितीमध्ये यंदा जो कार्यक्रम झाला तो त्यांच्या अध्यक्षपदाखाली त्या ठिकाणी संपन्न झाला व तदनंतर जो दररोज जो योग क्लाससुद्धा या संस्थेतर्फे चालवला जातो तो सुद्धा दररोज त्या ठिकाणी चालवला जातो. तसेच हल्ली जो मिरगाचा बाजार हा जो उपक्रम चांगल्या पद्धतीचा उपक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला तो सुद्धा त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा इतर समितीतील पुढाकारापणाखाली त्या ठिकाणी संपन्न झाला. असे अध्यक्षसुद्धा आमच्यामध्ये उपस्थित आहेत. मी विनंती करतो प्रज्ञाजी पाडसेकर यांनी त्यांचा आजच्या कार्यक्रमात तुला पुष्प देऊन स्वागत करायचं आहे. आपल्या देवस्थानचे अध्यक्ष जगन्नाथजी पाडसेकर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. शिवप्रेमी मांजरेतर्फे सुद्धा 10 वर्षी जी या ठिकाणी शिवजयंती साजरी झाली त्यामध्ये सुद्धा ते आम्हाला सदोदित सहकार्य करायचे व या देवस्थानचे कार्य करताना सुद्धा ते सदोदित आम्हाला सर्वांना एकत्र घेऊन ते पुढे जात असतात. असे देवस्थानचे अध्यक्ष जगन्नाथजी पाडसेकर हे ह्या भागाचे माजी पंच सदस्य सुद्धा होते. विनंती करतो सुभाषजी पाडसेकर यांनी त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करायचं. तसेच अन्य आणखीन एक मान्यवर या देवस्थानचे खजिनदार नितेशजी पाडसेकर तसेच शिवप्रेमी मांजरे संघटनेचे 2019 साली ते कार्यकारी अध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी जबाबदारी सांभाळली होती व ती योग्य पद्धतीने त्या ठिकाणी पार पाडली होती. असे नितेशजी पाडसेकर या मांजरे गावात म्हणा किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जी संघटना आहे त्या संघटनेशी ते जुडलेले आहेत व ते त्या ठिकाणी कार्य करीत असतात. मी विनंती करतो सुभाषजी पाडसेकर यांनी गुलाब पुष्प देऊन 352वा हा शिवराज्याभिषेक दिन आपण साजरा करीत आहोत. 350 वर्ष होऊन लोटली तरी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वत्र त्या ठिकाणी आपल्या दैनंदिन जीवनात म्हणा आपण ज्या ज्यावेळी मार्गक्रमण करतो त्यांचा आदर्श त्यांचे विचार आत्मसात करून आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतो आणि याच त्यांच्या कार्याबद्दल त्यांची सर्वत्र कीर्ती पसरलेली आहे आणि ती तशीच उरणार आहे. आणि म्हणूनच अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण विविध ठिकाणी साजरे करीत असतो. कार्यक्रमात पुढे जाताना विनंती करतो समीरजी पाडसेकर यांनी या ठिकाणी आणखीन एक सांघिक पद्य या ठिकाणी ते सादर करणार आहेत व ते पद्य सादर होत असताना आपण सर्वांनी शिवपूजन या ठिकाणी करायचं आहे. सगळ्यांना नमस्कार. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गीत असा गीत चालू असताना माझ्या उपरांत सगळ्यांनी म्हणपाचे आणि गीत चालू असताना महाराजांचे पूजन झाले पाहिजे. पासून सुरू करा. जय भवानी जय शिवराय 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 तू रक्षियले देशाला न्याय नीती आदर्शाला तू रक्षिले देशाला न्याय नीती आदर्शाला
जागविले धर्माला जय भवानी जय शिवराय तू जागविले धर्माला जय भवानी जय शिवराय 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 दृष्ट आक्रमक लोळविले सज्जनास तू वाचविले दृष्ट आक्रमक लोळविले सज्जनास तू वाचविले राज्य आपुले स्थापियले जय भवानी जय शिवराय राज्य आपुले स्थापिले जय भवानी जय शिवराय 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 जात पात तुझ मान्य नसे प्रांत भेद तुझ ठाव नसे जात प्रांत मान्य नसे प्रांत हिंदू धर्म हा भाव असे जय भवानी जय शिवराय हिंदू धर्म हा भाव असे जय भवानी जय शिवराय 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 देशाच्या एकत्वाचे धैर्य पूर्तता करण्याचे देशाच्या एकत्वाचे धैर्यपूर्वता करण्याचे राज्य हिंदवी मोलाचे जय भवानी जय शिवराय राज्य हिंदवी मोलाचे जय भवानी जय शिवराय 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 महापराक्रमी तूच खरा राजनीती चाणक्य खरा महापराक्रमी तूच खरा राजनीती चाणक्य करा त्यागाचा आदर्श खरा जय भवानी जय शिवराय त्यागाचा आदर्श करा जय भवानी जय शिवराय 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 शिवरायांचा जय जयकार जिजाऊंचा जय जयकार शिवरायांचा जय जयकार जिजाऊंचा जय जयकार भारत भूचा जय जयकार जय भवानी जय शिवराय भारत भूचा जय जयकार जय भवानी जय शिवराय 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 धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी. जय शिवाजी सगळ्यांना विनंती आहे लवकर येऊन वर पूजन करायचं आहे. टाइमिंग फॉलो तुझ्या का ते पडलं आहे कार्यक्रमात पुढे जाताना विनंती करतो मांजरे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समितीचे अध्यक्ष सुभाषजी पाडसेकर यांनी आपल्या सर्वांचे शब्दांनी स्वागत करायचे. नमस्कार सगळ्यांना. जय श्रीराम. जय श्रीराम. देवी कुलदेवी सात्विक नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शंभू महाराज यांना नमस्कार करून सगळ्यांनी स्वागत करता. व्यासपीठावर उपस्थित आमचे आयचे प्रमुख व्याख्याते प्राचार्य नवसो परब आमचे देवस्थान समितीचे अध्यक्ष श्री जगन्नाथ पारसेकर आयच्या कार्यक्रमाचे निमंत्रक तो प्रज्ञा पारसेकर आणि शिवप्रेमी संघटना मांजरे आमचे अध्यक्ष नितेश पारसेकर याचे सूत्रसंचालक पराग पारसेकर तसेच आमच्या उपस्थितात असा आमचे माजी अध्यक्ष मुकुंद कायसुकर असा आमचे सर्व महिला वर्ग असा आमचे समितीचे सचिव असा फाटल्यान बसल्या गोडकर
तसेच इतर आमचे सगळे पदाधिकारी प्रत्येकाची नांवां घेयना मुद्दम खास आमच्या हरमत सुनेला साईदास आसा असे जे ज्यांच्यान तांकां शिवा महाराजा बद्दल आपुलकी आसा किंवा महाराजा बद्दल प्रेम आसा किंवा महाराजा बद्दल अभिमान आसा ते असे मुद्दम आवर्जून उपस्थिती लायल्या. आमच्या देवस्थानचे माजी अध्यक्ष बसल्या फाटल्यान ज्ञानेश्वर पार्सेकर आणि आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त उपस्थिती झाल्या म्हणून सगळ्यांचे परत एकदा स्वागत आणि अभिनंदन. तर आजचो दीस हो त्याचे महत्त्व सांगपाक आमचे मुख्य व्याख्याते आसात. तर आज शेनवार दिनांक 6 जून 2026 एक्झॅक्टली 352 वर्सां पयलीं म्हणजे त्या दिसा शेनवार जातलो. शेनवार 6 जून 1674 352 वर्सां पयलीं हो भाग्याचो दीस उगावलो. आणि त्या टायमारची परिस्थिती अशी आसली की लोकांक दिसतालें की हिंदू हो बादशाह राजा जावंच शकना. आणि पुराण बी जे असले पुराणान बी असे बरयल्ले आसले की कलियुगात हिंदू राजा जावं शकतो केवळ यवन म्हणजे म्लेच्छ म्हटलं आमच्या संस्कृत भाषेत पुराणात तांकां म्लेच्छ म्हटलं म्लेच्छ राज्य करू शकता हिंदू राजा जावं शकना. आणि अशी मानसिकता लोकांची जाली की ह्याच्या फुडें आमकां यवनाच्या अंडरांत रावपाक जाय हिंदू राजा जावं शकतो. आणि हेका भर दिल्ली आमचे जे शास्त्रीय पंडित आसले त्यांच्या लोकांची अशी भावना करून दिली की आता कलियुगात दोनच हे उरल्यात वर्ण एक तर ब्राह्मण वर्ण आणि दुसरं शूद्र वर्ण वैश्य आणि क्षत्रिय वर्ण हे लुप्त पावले सोंपल्यात आणि क्षत्रिय हो राजा जावंच शकना अशी त्यांच्या लोकांची भावना केली. अशा टायमार ज्या टायमार राजस्थाना सारखे उत्तर भारतातली राजपूत राजे असले त्यांच्यानी पासून शरणागती पत्करलेली आमच्या मुसलमानाकडे किंवा बादशाहाकडे म्हणूया. आणि सावथाक गेल्याने विजयनगरचे साम्राज्य उद्ध्वस्त झाले आणि अख्ख्या भारतात मुस्लिमाची राजवट चालली सुरू. आणि ह्या टायमार डेअरिंग करप ही सोपी गोष्ट नसली. तर अशा वेळी ज्यावेळी लोकांची मानसिकता झाली की आम्ही गुलामीतच जगतले आणि आयज 352 वर्सांनी ती परिस्थिती असा की आयज आमकां सवय झाली की आम्ही गुलामीतच जगतले आम्ही विरोध करचे ना. तर ह्या टायमार महाराजाचे जे ॲडवायझर असले म्हणजे त्यांच्यानी कितें सांगलें महाराजांक की जर तुमकां ह्या राज्यात सार्वभौम राज्य असो तर डिक्लेअर करपाक जाय जाल्यार तुमकां एक राज्याभिषेकाचो कार्यक्रम करचो पडटलो. आणि ह्या टायमार राज्याभिषेक करपाक महाराष्ट्रांतल्या ब्राह्मणांनी विरोध केलो. तर त्यावेळी सगळ्यांक इतिहास माहीत आसा मागीर काशीसून गागा भट्टाक हाडचो पडलो मुद्दम आणि गागा भट्टान मागीर तो तेचेर बरी स्टडी केली की राज्याभिषेक करूंक मेळटा की ना की राज्याभिषेक करतलो काय कारणां आसता. तो राजा करतलो ताका तो हे आसपाक जाय मुंद जाल्ली आसची पडटा म्हणजे मुंद करतलो तो लग्न जाल्लो आसंक जाय. आणि महाराजी तेन्ना लग्न जाल्लें महाराजांक भुरगीं आसलीं आणि तेचेर काडली हे काडलो शास्त्रा प्रमाणे उपाय काडलो आणि ती कांय विधी केली. साधारण 1 वर्ष भरून 1672 ते 1674 2 वर्ष हो विधी चलतालो. म्हणजे जे काय तेचेर करपाक जाय आसलें म्हणजे राणी नसली महाराजाची डिक्लेअर केली जे महाराजांनी विवाह केले ते वैदिक पद्धतीन केले म्हणजे जसे जाय तरी शास्त्रा प्रमाणे केले नसले. पण परत महाराजाक विवाह करचो पडलो ज्या प्रमाणे गागा भट्टान सांगलें त्या प्रमाणे. आणि मागीर महाराणी म्हणून सोयराबाईक थंय डिक्लेअर केली आणि युवराज म्हणून डिक्लेअर करचो पडटा. मागीर युवराजने संभाजी महाराजाक डिक्लेअर केलो आणि असे सगळे व्यवस्थित करून मागीर आयचो दीस 6 जून शेनवार 1674 तिची तिथी असली तर तिथी थोडी याद उरपाक डिफिकल्ट जाता. आनंद नाम संवत्सर असले ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी आणि 1596 म्हणजे त्या दिसा हो कार्यक्रम मागीर चल्लो शास्त्रा प्रमाणे. आणि राजा खातीर सिंहासन जे तयार केले ते 32 मण सोन्याचे म्हणजे 144 किलो त्या टायमार वजन भरलेलें. तर तो किलो आणि टन तो मण हेच्या मदलो डिफरन्स म्हाका अजून तो कळना कित्याक नॉर्मली 1 किलोचे 15 मण आमी धरता पण हांगा 144 किलोचे 32 मण म्हटला तुम्ही ते कशें ते कॅल्क्युलेशन अजून म्हाका क्लियर जायना. 1 मन दिसता 15 मण आमी धरताले म्हणजे आमी जेन्ना दुकानार आमी वेचताले पण हो हांव खूब पुस्तकान वाचून ट्राय केलो की 144 किलोचे 32 मण कशें जाता पण अजून तो म्हाजो प्रश्न सॉल्व जावंक ना. हेचेर आमकां इतिहास संशोधक हे दितलेच फुडें. तर अशा ह्या दिसा हो कार्यक्रम चल्लो आणि मागीर तर लोक म्हणटा की पावसाळ्याच्या सुरवात म्हणजे जुनात पावसाळ्याची सुरवात महाराजांनी हो दीस कित्याक धरलो
तर कारण आसलें कित्याक महाराजाचे सगळे जे मोहिमे आसले ते पावसाळी रोखीच बंद पडटाले आनी मागीर महाराजाक थोडो टायम मेळटालो विसावो. आदल्या दिसा म्हणजे पर्यंत 6 जून 4 जून पर्यंत वचून महाराज खंयच्या तरी मोहिमेन व्यस्त आसले आनी त्यांनी मागीर 6 जून धरलो. आनी तेतून दुसरो एक कारण आसलें की हिजरी म्हणजे मुसलमानचे जे वर्ष सुरू जातले ते 25 मे सुरू जाले त्या वर्सा. मुसलमानाक दिसलें की आमचे वर्ष सुरू जाल्या पण म्हणजे राज्याभिषेक केला. आनी महाराजाची सैनी मुस्लिमय असले हे मुद्दा उल्लेख करता किंवा हिंदू असले अशें ना. आनी महाराजान सगळ्या धर्माक जाती धर्माच्या लोकांक घेवन राज्य केल्लें. तेतून थंय जातीभेद केव्हाच नसलो. तर ह्या दिसा जो राज्याभिषेक जालो 6 जून 1674 शेनवार दिसा जालो. आयज परत आमी हो कार्यक्रम सुरू करतो. योगायोगान शेनवाराक आमकां तो मेळ्ळा म्हणजे आमी थोडे भाग्यवान धरया आमकां स्वताक. आनी ह्या राज्याभिषेकाक त्या टायमार ब्रिटीश, डच, पोर्तुगीज, फ्रेंच सगळे जे लिडर असले म्हणजे जे कोण मुख्य असले भारताक जे राज्य करताले त्या बारीक भागात ते सगळ्यांनी उपस्थिती लायली आनी महाराजांक नजराणे म्हणजे गिफ्ट भेट वस्तू हाडलेले असो हो दीस. आयजय आमच्या कडेन जर बघीत जाल्यार सगळ्या गांवांतले लोक आसा, सगळ्या प्रांतांतले दर्या पेडणे तालुक्यांतले लोक आसा आनी एक आमचे थोर व्याख्याते जेंच्यांनी बरो अभ्यास केला आनी ज्या सब्जेक्टार ते PhD करतात महाराज छत्रपती महाराज ह्या विशयार ते आमकां योगायोगान लाभले. आनी आमकां तेंच्यांनी आमच्या एका पयल्या उतराक मान दिवन येता म्हटलां आनी स्वता टायमार घेवन हजर रावल्या. तेंचे पयलेच मी आभार व्यक्त करता. फुडें आभार आमचो सेक्रेटरी महेश गोडकर सगळ्याची व्यवस्थित करतलो. तरी पण तुमचे मुद्दाम स्पेशल आभार मानता की तुम्ही जो हो आमचो विनंती मान दिवन दिल्यात त्याच्या बद्दल आमी तुमचे खूप खूप आभारी आनी सगळे उपस्थिताचे आमी खूप खूप आभारी आहात. धन्यवाद. जय श्रीराम. धन्यवाद सुभाषजी पाडसेकर. अत्यंत महत्त्वाची अशा पद्धतीची माहिती शिवकाळातील आपण या ठिकाणी आम्हाला सांगितली. कार्यक्रमात पुढे जाताना आमच्यामध्ये उपस्थित आहेत प्राध्यापक नवसो परब. आत्ताच अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे छत्रपती शिवाजी या संभाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर म्हणा किंवा त्यांच्या एकंदरीत कारकिर्दीविषयी ते तो विषयक्रम घेऊन त्या ठिकाणी विद्या वाचस्पती PhD ही पदवी त्यांना लवकरच प्राप्त होणार आहे आणि ते आज आम्हा सर्वांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आज त्यांनी आम्हा सर्वांना संबोधित करावे. नमस्कार सगळ्यांना. शिवराज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महाराजांना होऊन किती वर्ष झाली किंवा महाराजांना राज्याभिषेक होऊन किती वर्ष झाली, जन्म होऊन आणि राज्याभिषेक हे आताच सरांनी सांगितलेलं आहे. निश्चितच मी सुरू करण्याआधी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो की सुरुवातीलाच आभार व्यक्त करतो त्यांनी मला इकडे बोलवलं आणि इथे जे काही मला माहिती आहे ते तुमच्याकडे फक्त मी पोहोचवणार आहे. इकडे व्याख्यान वगैरे मी काहीच देणार नाही. निश्चितच जे काही मी अभ्यास करताना मी काही अर्थातच मला ज्या गोष्टी जाणवल्या किंवा ज्या गोष्टी मी काही शोधून काढलेल्या आहेत, काही गैरसमज आहेत आपल्या मनामध्ये बऱ्याच महाराजांच्या बाबतीत. खरं तर महाराजांचं चरित्र जे आहे ना ते अपप्रचारांनीच खरं वेगवेगळ्या ठिकाणी सांगितलं जातं. सो ह्या गोष्टी ज्या माझ्यापर्यंत पोहोचल्या ज्याच्यामध्ये तथ्य काय आहे हेच सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो जेणेकरून त्या चुकीच्या गोष्टी इतरांपर्यंत पोहोचता कामा. हाच हेतू मी खरं तर जे बोलतो ते ह्याच गोष्टींवर बोलतो. कारण महाराजांचं बालपण त्यांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला, त्याच्यानंतर शाहिस्ते खानाची बोटं छाडली, त्याच्यानंतर मिर्झा राजा जयसिंगाबरोबर पुरंदरचा तह करून आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये ते सही सलामत असताना कैदेमध्ये असताना सही सलामत बाहेर कसे निसटले, त्याच्यानंतर मग बाहेर निसटून त्यांनी जवळजवळ फक्त 19 किल्ले हातात असताना त्या अवघ्या 8 वर्षामध्ये 360 किल्ले कशा प्रकारे जिंकले, थोडे बांधले. या सगळ्या गोष्टी सगळ्यांनाच माहिती आहे. चित्रपटांमधनं तुम्ही बघितलेला असाल किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला ऐकून वाचून सगळ्या गोष्टी माहिती आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचा खरं तर यांच्यावर प्रभाव जो आहे हा जिजाबाईंचा आणि त्यांच्या वडिलांचा हे सगळ्यांना मान्य करावंच लागतं. लहानपणी एखाद्या मुलाला आपण एखादी गोष्ट जर दिली ना तर त्याला त्याच गोष्टीची सवय होते. महाराजांवर महाभारताचा आणि रामायणाचा प्रभाव पडलेला आणि म्हणून त्यांचं जर तुम्ही चरित्र बघितलं ना तर ते महाभारतातल्या त्या गोष्टीशी थोडंसं साम्य दर्शवतं. तर महाभारतामध्ये भगवद्गीतेमध्ये जी पहिलीच ओळ आहे, पहिलाच जो शब्द आहे
धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य जे आहे ना ते किंबहुना पतन होत चाललेल्या धर्माचं संरक्षण करणं आणि रयतेचं स्वराज्य स्थापन करणं याकडेच होतं. हे मान्य करावंच लागतं. आता गैरसमज काय तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्यांदा कोणता किल्ला जिंकला? नॉर्मली याचं उत्तर काय येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. एक गोष्ट लक्षात घ्या, आता काही गैरसमज मी निश्चितच मी वाचतो, मी इतर सुद्धा पुस्तकं सध्या वाचनाला घेतली आहे PhD मुळे, त्यामुळे या गोष्टी मला समजत आहेत, पुढे पुढे येत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा गड पहिला जिंकला नाही. आता ही गोष्ट कुठून आली तर महाराष्ट्राच्या बोर्डामध्ये किंवा लोककथामध्ये एक गोष्ट आहे की शिवाजी महाराजांनी वयाच्या अवघ्या 14व्या म्हणा काही ठिकाणी 16व्या वर्षी तोरणागड जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं. त्या स्वराज्याचं तोरण बांधणं आणि तोरणागड ही मॅच होतात अक्षरं, म्हणून ते थोडंसं सुटेबल आहे, म्हणून तिकडे त्यांनी ते जोडलं आणि तीच नंतर मग कथा ज्या आहेत त्या लोकश्रुतीमुळे त्या प्रचलित झाल्या आणि ते आपण खरं मानून बघतो. येते लक्षात. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पहिला गड जिंकला तो राजगड आहे, तो तोरणागड नव्हे. आता ह्या राजगडाचं सुरुवातीचं नाव काय होतं तर मुरुंब देवाचा डोंगर. या मुरुंब देवाचा डोंगर जो आहे म्हणजेच राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला. त्याच्यानंतर पुरंदर, त्याच्यानंतर तोरणा आणि नंतर मग वेगवेगळे असे छत्रपती शिवाजी महाराज 50 वर्ष आयुष्य जगले. त्या 50 वर्षात जवळजवळ 360 किल्ले त्यांच्याकडे होते. मग त्याच्यातले काही भुईकोट होते, त्याच्यातले त्यांनी बांधले जलदुर्ग होते, गिरिदुर्ग होते, अशा वेगवेगळे बांधले. सो एक गोष्ट आपल्या लहान मुलांना पण आपण सांगताना या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कारण आता संशोधनामुळे या सगळ्या गोष्टी पुन्हा पुढे बाहेर येत आहेत की पहिला गड जो जिंकला तो राजगड होता, जी स्वतःची राज्याभिषेकाच्या पूर्वीची राजधानी होती स्वराज्याची. मग रायगड कधी झाला? 2 वर्ष अगोदर 1972 मध्ये स्वराज्याची राजधानी ही रायगड झालेली आहे आणि 74 मध्ये रायगडावर राज्याभिषेक झाला. 74 मध्ये तो 32 मण सोन्याचं सिंहासन असलेला झाला. आता मी जस्ट कॅल्क्युलेट करत होतो, आज 32 मण सोनं म्हणजे आज त्याची जी किंमत आहे ना एका तोळ्याची जवळजवळ 1.5 ते 1,60,000 रुपये आहे एका तोळ्याची. 2,500 कोटी रुपये आज त्या 32 मण सुवर्ण सिंहासनाची किंमत भरते. 2,500 कोटी विचार करा. 2.5 कोटी नाही, 2,500 कोटी, 2,500 कोटी रुपये. विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वराज्य, छत्रपती शिवाजी महाराज एक फक्त बॅकग्राऊंड लक्षात घेतलं पाहिजे की त्यावेळी सगळीकडे वेगवेगळ्या शाह्यांचं राज्य होतं. निजामशाही, आदिलशाह, कुतुबशाह, बरीदशाह, मुघल, इंग्रज, फ्रेंच, डच, पोर्तुगीज, 10 आघाड्यावर एका सामान्य दुसऱ्याच्या ठिकाणी निजामशहाच्या अंडर काम करणाऱ्या एका मुलाने स्वतःचं स्वराज्य स्थापन करण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं. याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपण शिकण्याचं गरज आहे ती म्हणजे लिडिंग विथ द फ्रंट. आणि ह्याच्या त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात पहिला प्रसंग, छत्रपती शिवाजी महाराजांनी वेगवेगळ्या ठिकाणी डमी वापरलेले. पन्हाळगडाच्या सुटकेतनं एक डमी वापरलेला आहे, त्याच्यानंतर हिरोजी फर्जन म्हणून आग्र्याच्या सुटकेतनं सुद्धा डमी वापरलेला आहे. शिवाजी महाराजांनी अफजल खानाच्या वेळी डमी वापरलेला नाहीये. अफजल खानाचा पोतळा वगैरे बाहेर काढलाय, सगळ्यांना सगळं माहिती आहे. पण हे असं का केलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी? तर याचं एकमेव कारण म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा स्वराज्यावर आलेलं हे सगळ्यात मोठं पहिलं संकट होतं अफजल खानाचं. आणि त्याच्यानंतर त्याला जर स्वतः आपण मारला तर दुसऱ्या शत्रूच्या मनात आपल्याविषयी धाक निर्माण होईल आणि दुसरे शत्रू जे ते आपला रिस्पेक्ट करायला लागतील, त्यांना आपला वचक बसेल आणि आपल्याला स्वराज्य निर्माण करणं थोडं इझी होईल. यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला स्वतः त्याचा पोतळा बाहेर काढलेला आहे. आता कवींद्र परमानंद नावाचा एक त्यांचा एक खाजगी कवी होता. त्याने शिवभारत नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्या शिवभारत ग्रंथामध्ये आता हे पुन्हा वाद आहे, त्या वादामध्ये मी पटणार नाही
की छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखं घालून त्यांचा गोळा बाहेर काढला की अजून कुठलं शस्त्र वापरलं. तर कवींद्र परमानंद जो शिवभारत लिहितो, जो शिवाजी महाराजांच्याच बरोबर होता, तो लिहितोय की छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारी कृपाण घालून त्यांचा गोळा बाहेर काढला. तर या वादामध्ये मी पडणार नाही. असे बरेच वाद आहेत, पण याचं एक 2 थिअरी मांडल्या जातात. मी त्या दोन्ही सांगतो तुला की एके ठिकाणी लिहिलं जातं की वाघनख नावाचं एक शस्त्र. काही जणांनी तर नको तेच लिहिलेलं आहे की एका मुघल अधिकाऱ्याने त्यांना ते वाघनख वगैरे दिली. हे 2 खोटं आहे, सगळं खोटं आहे या गोष्टी. दुसरी महत्वाची गोष्ट जी आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज कोण. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला नाही माहिती. छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय होते, त्यांचा राजपुतांशी खरा संबंध होता का? निश्चितच होता. छत्रपती शिवाजी महाराज ही प्रभू श्री रामचंद्रांची 203री पिढी आहे. लक्षात घ्या. 204 पिढी संभाजी महाराज, शाहू महाराज 205वी पिढी. म्हणजे याच्या अगोदर लवकुश जो सिसोदिया वंश सुरू झाला राजपुतांचा, 203 पिढ्या झालेल्या आहेत त्याच्या अगोदर. आणि त्याच्यानंतर मग हे मालोजी राजे, त्याच्यानंतर शहाजी, त्याच्यानंतर मग शिवाजी महाराज, त्याच्यानंतर संभाजी. त्याच्या अगोदर या 200 पिढ्या होऊन गेलेल्या आहेत. आणि मग आपण ना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. मी हे पुस्तक वाचतोय आता पहिल्यांदा त्याच्यावर संशोधन करतो, कारण मूळ शोधलं पाहिजे ना. आपल्याला एक चुकीचा इतिहास आपल्या, कारण सिस्टमच आपली एज्युकेशन सिस्टम अशी आहे. आता मी प्रोफेसर असल्यामुळे या गोष्टी सांगू शकतो. आपली एज्युकेशन सिस्टम अशी आहे की आपल्या पोरांना आपण पोपटपंची करायला लावली आणि ते फक्त बायहार्ट कर, भोकंपट्टी करणे, त्याच्यावर विश्वास ठेव, बस संपलं. ह्या गोष्टी बाबा खऱ्या आहेत का? ह्याची विचार करण्याची जी कुवत आहे ना, ती आपल्या पोरांची आपण मोबाईल ठेवून मारून टाकली. मग छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा जो वंश होता, जो राजपूत वंश, त्याच्याविषयी प्रत्येक वेळी चुकीची विधानं केली जातात, जी खोटी आहे, जी चुकीची आहे. राजपूत हे कधीच मोगलांकडे शरण गेले नाही, अपवाद सोडलं तर जयपूरचं राज्य, हे मिर्झा राजे वगैरे जे बाकीचे होते ते. आणि त्याचा एक महत्वाचं जे साम्राज्य होतं, ज्यांनी विचार करा, एका महाराणा प्रतापाने अख्ख्या भारतावर राज्य करणाऱ्या अकबराला ते एक मेवाडचं राज्य जिंकता आलं नव्हतं. आणि त्याचेच वंशज जे आहेत ना, त्याच्या वंशजांचा हे वंशज जे आहे ते शिवाजी महाराज आहेत. म्हणजे राणा कुंभा, राणा संगा, राजा संग्राम सिंग, त्याच्यानंतर अजित सिंग, त्याच्यानंतर महाराणा प्रताप, राजा राजसिंग नावाचा शिवाजी महाराजांच्या नंतर एक राजपूत होऊन गेला. त्याने तर 2 वेळा औरंगजेबाला कैद करून तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. माफी मागितली औरंगजेबाने, त्याला सोडला. आणि त्याच्यानंतर औरंगजेब बाहेर येऊन संभाजी महाराजांचे डोळे काढतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की राजपुतान हे कधीच मुघलांना शरण गेले नाहीत. बऱ्याच वेळी ह्या गोष्टी सांगितल्या जातात. त्यांचा जर तुम्ही तो इतिहास बघितला, मी स्वतः राजस्थानच्या ठिकाणी फिरलेलो आहे, मी स्वतः त्या माणसांशी सध्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. त्यांची वेगवेगळी जी पत्र आहेत ना, ती सुद्धा घेतोय. शिवाजी महाराजांचा वंश जो आहे तो सिसोदिया वंश राजघराण्यातनंच त्यांचा लावला जातो, ही 100% गोष्ट खरी आहे. पण हे पूर्वज, त्यांची जी पुढची पिढी म्हणजे शिवाजी महाराजांची पिढी पराक्रमी का निपजली? कारण त्यांचे पूर्वज तसे पराक्रमी होते. राणा सांगाचं चरित्र वाचा. संग्रामसिंग, एक डोळा फुटलेला आहे, एक हात तुटलेला आहे, एक पाय तुटलेला आहे, तरी अजेय योद्धा होता तो. आणि ही जवळजवळ 1000 वर्ष या मोगलांविरुद्ध या राजपुतांनी लढा यशस्वी दिला. आणि त्याची नंतर मग ही वेगवेगळी जी पिढी आहे ती शिवाजी महाराज, संभाजी महाराज होती. म्हणजे उत्तरेकडे जर राजस्थान, तुम्ही एक गोष्ट सिंपल कॉमन लॉजिक आहे, आपल्या इकडे वेगवेगळ्या गावांना मुस्लिम नावं आहेत, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे. राजस्थानमध्ये तुम्हाला एकही गाव दिसणार नाही जिथे मुस्लिम नावं आहेत. सगळी पुरं आहेत, जोधपूर, जयपूर, त्याच्यानंतर वेगवेगळी मेवाड, अशी वेगवेगळी नावं आहेत. हे का? याचं एकमेव कारण तिथे मोगलांचा अंमल कधीच चालला नाही, कारण त्याला यशस्वी फाईट ह्या राजपुतांनी दिली. आणि त्यांचेच वंशज शिवाजी महाराज, ज्यांनी जवळजवळ कितीतरी वर्ष, 50 वर्ष एका आलमगीर बादशाह त्या औरंगजेबाला थोपवून धरणं, हे खूप 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 कठीण काम होतं. आणि आजूबाजूला इकडे पोर्तुगीज होते. आता गोव्याचा आणि पोर्तुगीजांचा संबंध काय हे सुद्धा सांगितलं जातं, बरोबर? किंवा शिवाजी महाराजांचा संबंध काय?
आपले हे जे तालुके वाचलेले आहेत ना, पेडणे, बारदे, त्याच्या पुढे गेलं की सत्तरी, त्याच्यानंतर मग फोंडा, त्याच्यानंतर तोच ती साईड गेली की केपे, काणकोण, हा संपूर्ण पट्टा जो होता तो त्यावेळच्या मराठ्यांच्या सत्तेखाली होता. आणि म्हणून तिकडे जे धर्मांतरण जे झालेलं होतं, जे पोर्तुगीजांनी जो हैदोस घातलेला होता ना, तो कमी प्रमाणात घातला, किंबहुना तो झालाच नाही. आणि म्हणून पेडणेसारखा जो आपला जो प्रदेश दिसतो, महाल, पेडणे महाल, ह्याच्यामध्ये आपली मंदिरं अजूनही तशाच प्रकारची शाबित आहेत. काणकोणला तुम्ही जा, तशीच मंदिरं, टके, झुले वगैरे त्या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये अजूनही वाचले जातात. कितीतरी वर्षापूर्वीची परंपरा आहे. आणि ही साईड जर बघितली तुम्ही, टिसवाडी, बिछोली, हे बारदेस वगैरे, तर तुम्हाला ह्या गोष्टी जास्त बदललेल्या दिसतात. जमीन आसमानाचा फरक दिसतो. इकडे ह्या साईडला जर बघितलं तर मंदिरांचाच इतिहास, इकडे बघितला तर तुम्हाला वेगवेगळ्या चर्चीज मोठमोठ्या किंवा त्याच्यानंतर समुद्रकिनारे आणि वेगळं प्रतिमा दिसतं. कलंगूट वगैरे त्या साईडला जात होतो, ओल्ड गोवा वगैरे बघत होतो. हे का झालं? छत्रपती शिवाजी महाराज नावाचा एक युगपुरुष इथे जन्माला आला. शिवाजी महाराजांचं दुसरं एक महत्वाचं जे लिडिंग विथ द फ्रंट म्हणतो ना, की एखादी जर गरज असेल तर स्वतः त्याच्या पुढे जाणं. आणि दुसरा एक महत्वाचा प्रसंग तो म्हणजे कमांडो राईट. जो पहिला सर्जिकल स्ट्राईक आपण म्हणतो ना, तो लाल महालामध्ये या शाहिस्तेखानाची बोटं छाटण्यामध्ये. सगळ्यांना सगळे प्रसंग माहिती आहेत की जवळजवळ 250 मावळे घेऊन, आता हे काय एकाच ठिकाणी एकाच वेळी आले नव्हते. ही पुण्यामध्ये जर तुम्ही गेला तर प्रदेश बघितला तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वाटा आहेत. तिकडून 10 माणसं, तिकडून 10 माणसं, तिकडून 15 माणसं, अशी सगळी माणसं आली. आणि मग रात्री, कारण लाल महालामध्ये शिवाजी महाराज लहानपणी वाढलेले होते, आणि मग तिथे जाऊन त्याची बोटं छाटणं, चुकून ती बोटं छाटली जातात. तर ते मुंडकच उडणार होतं. तिथे लक्षात. सो अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचं साम्राज्य किंवा स्वराज्य स्थापन केलेलं आहे. आता याच्यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे जर गुन्हा केला तर तात्काळ शासन केलं जाईल, आणि जर कोणीतरी पराक्रम केला तर तात्काळ त्याला रिवॉर्ड दिलं जाईल. आज जर एखाद्याने गुन्हा केला तर कितीतरी वर्ष केसेस सुरू आहेत. येते लक्षात. पण त्यावेळेच्या रांजणगावच्या पाटलाची गोष्ट सगळ्यांनाच माहिती आहे. एके ठिकाणी आता पुन्हा संशोधनाचा विषय आहे. त्या ठिकाणी लिहिलेलं आहे, बाबाजी बिन भिकाजी गुर्जर असं त्या पाटलाचं नाव होतं. त्याने लिहिले त्या ठिकाणी ते लिहिलेलं आहे शिवाजी महाराज, की त्या बखरीमध्ये लिहिलं आहे की त्या बाईवर त्यांनी बदअंमल केला. तर बदअंमल म्हणजे काय? गैरवर्तन. बलात्कार हा शब्द वेगळा आहे म्हणून, हा पुन्हा संशोधनाचा विषय. म्हणजे ज्या शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये एखाद्या बाईवर बदअंमल केला म्हणून त्याचे हातपाय तोडण्याचं शासन दिलं जातं, त्याच शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आता काय परिस्थिती आहे ती बघा. आणि म्हणून महत्वाचं आहे ते म्हणजे आपण काय म्हणू, जागृत होणं. जर एखादी गोष्ट चुकीची घडते तर त्याविरुद्ध आवाज उठवणं हे शिवाजी महाराजांनी शिकवले, हे त्यांचेच वारस आहोत. आणि जर हे सगळे आपले पूर्वज आहेत, जर अशा प्रकारे त्यांचा वारसा समृद्ध आपल्याला लाभलेला आहे, आपले पूर्वज जर पराक्रमी होते, आपल्या पूर्वजांनी पोर्तुगीजांविरुद्ध जर यशस्वी लढा दिलेला आहे, तर ह्या गोष्टी जर चुकीच्या होत आहेत, काही गोष्टी जर चुकीच्या महाराजांच्या बाबतीत किंवा इतर कुठल्याही बाबतीत, तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं हा धर्म आहे. जसं श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेलं होतं की तू शस्त्र उचलणं हा तुझा धर्म आहे, पुढे कोण आहे ते बघू नको. तो चुकीचा आहे ना, मग तो चुकीचा आहे. तुम्हाला माहिती आहे शिवाजी महाराजांवर जेव्हा अफजल खानाने स्वारी केली त्यावेळी 18 जण त्यांच्या विरुद्ध होते, त्यांचे सख्खे नातेवाईक, त्याच्यामध्ये त्यांचे सख्खे काका होते. पण शिवाजी महाराजांनी ते बघितलं नाही. शिवाजी महाराजांनी सांगितलं की हा जर चुकतोय तर त्याचा पुतळा हा बाहेर काढलाच पाहिजे, त्याला मारलाच पाहिजे. ही शिवाजी महाराजांची खासियत आहे. त्याच्यानंतर दुसरं अजून एक मोठा गैरसमज आहे की फादर ऑफ इंडियन नेव्ही, ॲक्च्युली सगळ्या ठिकाणी सगळ्या गोष्टी आहेत त्या जनरल झालेल्या आहेत. फादर ऑफ इंडियन नेव्ही मी म्हणतो की शिवाजी महाराजांनी ह्या नेव्हीला, इंडियन नेव्हीला पुनरुज्जीवित केलं. तर फादर ऑफ इंडियन नेव्ही हे आमचं चोळ साम्राज्य होतं कितीतरी वर्षा अगोदर.
त्यांनीच या नेव्हीचं इन्व्हेन्शन केलेलं आहे. ते भारतीयच होते, आपलेच होते, पूर्वज होते आपले. आणि शिवाजी महाराज हा एकमेव असा राजा आहे जो जागतिक कीर्तीचा आहे, ज्याची दखल जगाने घेतलेली आहे. म्हणजे औरंगजेब ज्यावेळी एखाद्या इराणच्या बादशहाला पत्र लिहितो त्यावेळी तो इराणचा बादशाह सांगतो की तू कसला आलमगीर, तू तर फार तर पिदरगीर म्हणजे स्वतःच्या बापालाच कैद करून ठेवणारा, तुला शिवाजी महाराजाला हात लावता आला नाही. म्हणजे काय उल्लेख होता. म्हणजे एखादा इराणचा बादशाह तो सुद्धा या छोट्याशा स्वराज्य करत असलेल्या एका सामान्य जहागीरदाराच्या मुलाचा उल्लेख करतोय त्या पत्रामध्ये. लाचेद्वार फुगाम नावाची एक अकॅडमी आहे. पोलीस जे कोण झालेले आहेत ना मागची बॅच आपल्या गोव्यातले, त्यांना ट्रेनिंग तिकडे होती आसामला. लाचेद्वार फुगाम नावाची जी जो कोण ओहम साम्राज्याचा जो जनरल होता ना, हे त्याचं नाव दिलेलं आहे त्या अकॅडमीला. ह्याने प्रेरणा शिवाजी महाराजांकडनं घेतली आणि मोगलांविरुद्ध यशस्वी फाईट दिलेली. तो पत्रामध्ये लिहितोय त्याच्या. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अशा प्रकारचे असामी होते. आता आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांना देवी प्रसन्न झाली आणि तलवार दिली. मी फक्त 2-3 मिनिटं बोलेन की काय त्यांनी बदल केलेत या गोष्टींमध्ये. की देवी प्रसन्न झाली आणि भावानी तलवार दिली असं काही नाही. ही तलवार हे आपले भोसले आहेत जे सावंतवाडीचे, त्या भोसल्यांनी त्यांना दिलेली होती, ज्यांना भवानी तलवार आपण म्हणतो शिवाजी महाराज. मग त्या भोसल्यांना कोणी दिली होती तर आपल्या गोव्यामधल्या पोर्तुगीजांनी दिली होती तहाच्या वेळी. ती त्याच्यावरती अक्षरं आहेत पोर्तुगीज भाषेतली, हे त्याचा प्रूफ. म्हणजे पोर्तुगीज लोखंड. शिवाजी महाराज तलवारीमध्ये बदल केलेले आहेत, लक्षात घ्या, फार मोठे बदल केले. म्हणजे जी तलवारी ज्या शॉर्ट होत्या त्या दुधारी बनवल्या आणि त्या 1.5 मीटर लांब बनवल्या, जेणेकरून वार लांबून करायला सोपं होतं. सो अशा प्रकारचे काळाची गरज ओळखून त्याच्यामध्ये बदल करणारा असा राजा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यापासून प्रेरणा घेतल्या. अर्थात हे शिवाजी महाराजांचं चरित्र एक मुद्दा घेतला तरी त्याला 2 दिवस मला बोलणार नाही. तर एवढं सगळं सांगायला आहे, काय सांगू आणि काय नको असं होतं. पण फक्त एक गोष्ट लक्षात घ्या की लिडिंग विथ द फ्रंट, जर एखाद्या गोष्टीची गरज आहे तर स्वतः नेतृत्व शिवाजी महाराजांसारखं सांभाळ आणि ती गोष्ट पूर्णत्वास नाही. ही एक गोष्ट शिकली पाहिजे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट जर चुकीची होते तर तिथे आपला आवाज हा उठलाच पाहिजे. या 2 गोष्टी जर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातनं शिकलो तर भरपूर आपण शिकलो किंवा काहीतरी चांगलं आपण त्याच्याकडनं घेतलो असं आपण समजू शकतो. शिवाजी महाराजांचं चरित्र खूप 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 मोठं आहे. आज जवळजवळ 396 वर्ष झाली आहे. 18,600 किती 672 काही कितीतरी दिवसांचं शिवाजी महाराजांचं आयुष्य आहे. पण ह्या आयुष्यामध्ये पहिली 20 वर्ष जर काढली तर किंवा 15 वर्ष काढली तर अवघ्या 35 वर्षामध्ये हे स्वराज्य निर्माण करणं हे काही खायचं काम नव्हतं. त्याच्यामागे खरं तर त्यांचे एफर्ट्स जे आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत. आणि असेच जर एफर्ट्स घेतले तर आपण निश्चितच आपल्या कार्यामध्ये यशस्वी होऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला इकडे बोलवलं 4 शब्द शिवाजी महाराजांच्या बाबतीत, कारण ते शक्य नाही आहे सगळ्या गोष्टी एका 15-20 मिनिटांमध्ये सांगणं. तुम्ही मला इकडे बोलायची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद प्राध्यापक नवसो परब. अत्यंत प्रभावी अशा पद्धतीची माहिती छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल, त्यांच्या एकंदरीत साम्राज्याबद्दल आज शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आम्हा सर्वांना या ठिकाणी ऐकावयास मिळाली. त्याच्यात आणखीन एक सांगायचं झाल्यास महाराजाची गुप्तहेर यंत्रणा ही फार प्रभावी होती. आणि या गुप्तहेर यंत्रणेशिवाय एवढे मोठे पराक्रम त्या ठिकाणी संभव नव्हते. आणि म्हणूनच ज्यावेळी महाराज आग्र्याच्या किल्ल्यात त्या ठिकाणी सापडले होते, त्या चक्रव्यूहात त्या ठिकाणी सापडले होते, त्यावेळी त्या आग्र्याच्या किल्ल्यात महाराजांचे प्रतिनिधी हेर पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत होते. जवळजवळ 10-15 प्रतिनिधी त्या ठिकाणी कार्यरत होते. आणि या सर्व यंत्रणाचे प्रमुख बहिर्जी नाईक आपण ज्यांना म्हणतो, ॲक्च्युली ते बहिर्जी नाईक असं नाही, बहिर्जी ही ती संघटना होती आणि नाईक ही त्यांना पदवी दिली होती. आणि ते दौलतराव ही सर्व गुप्तहेर यंत्रणा त्या ठिकाणी ते चालवायचे. आणि म्हणूनच महाराज औरंगजेबाच्या तावडीतून, त्या आग्र्याच्या किल्ल्यातून एवढ्या मोठ्या संकटातून सही सलामत त्या ठिकाणी सुटले. आणि या सगळ्यासाठी ती त्यांची गुप्तहेर प्रणाली
ही प्रभावी होती आणि म्हणूनच एवढे मोठे पराक्रम एकंदरीत 50 वर्षाच्या आयुष्यात छत्रपती शिवाजी महाराज हिंदवी साम्राज्य स्वराज्य त्यांनी निर्माण केलं आणि म्हणूनच आज आपण सगळीकडे हे स्वातंत्र्य उपभोगीत आहोत. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाला आपण येऊन टेकलो आहोत. मांजरे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समिती आणि शिवप्रेमी मांजरे या संघटनेच्या संयुक्त विद्यमाने सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही घडवून आणला श्री सातेरी देवीच्या या सुंदर अशा मंडपात. आणि या कार्यक्रमाची सांगता होत असताना मी विनंती करतो मांजरे नववर्ष गुढीपाडवा स्वागत समितीचे सदस्य विनायक चारी जे विविध सामाजिक कार्यात त्या ठिकाणी अग्रेसर असतात, विनायक चारी यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचा समारोप त्यांनी आभार व्यक्त करून करावा. श्री माय भवानी सातेरी वंदन करता, छत्रपती शिवरायांच्या चरणी वंदन करता. आज नववर्ष स्वागत समितीच्या वतीने आज हिंदवी स्वराज्य स्थापन दिवस मोठ्या उत्साहामध्ये आनंदामध्ये आपण मांजऱ्याचेच तसे धर्मल चोपडेकेरी म्हणजे पेडणे तालुक्यातले उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. ही एक भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले आमचे तसे मित्र, आमची हल्लीच ओळख झाली ती मराठी राजभाषा व्हावी म्हणून, त्याच्यासाठी त्यांचं कार्यही आहे चालू. ते पेडणे तालुक्याचे मराठी राजभाषेचे युवा प्रमुख अशी त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि हे वक्ते आमच्यासाठी मिळाले आणि चांगली माहिती या आजच्या या कार्यक्रमामध्ये आम्हाला त्यांनी दिली. म्हणजे हिंदवी स्वराज्य काय असतं आणि हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी कुठल्या पद्धतीचं काळीज लागतं आणि कुठल्या पद्धतीची आई आणि कुटुंब लागतं आणि त्याची आशीर्वाद कसा मिळतो हिंदवी स्वराज्यासाठी. फक्त आपण फ्रंटला लढावं लागतं अशा पद्धतीचे बरे विचार हे आज त्यांनी आमच्यासमोर मांडलेत. मी त्यांचे मनपूर्वक समितीच्या वतीने शिवप्रेमी समिती आणि नववर्ष स्वागत समितीच्या वतीने मी नवसोपर हे प्रोफेसर आहेत कॉलेजमध्ये, त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आमच्या या नववर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष माननीय श्री सुभाष वसंत पारशेकर हे सुद्धा हा कार्यक्रम व्हावा, गेले 2 वर्ष मांजऱ्यामध्ये चांगले कार्यक्रम व्हावेत, संस्कार व्हावे, वर्ग व्हावा, मिरगाचा बाजार व्हावा, हे मांजरे गावातील लोकांना जे जे काय पाहिजे त्याच्यासाठी प्रयत्न करणं आणि त्याच्या मागं लागणं अशा पद्धतीचे एक जसं आजच्या वक्त्याने सांगितलं एक फ्रंटला राहणं लागतं त्या पद्धतीने ते फ्रंटला हे सगळं आपली जबाबदारी घेऊन सगळ्यांना एकत्र करतात आणि हा सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला. त्यांचेसुद्धा मी सगळ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर या देवस्थानचे अध्यक्ष आमचे मित्र जगन्नाथ पारशेकर ह्या देवस्थानी प्रत्येक वेळेला ह्या सगळ्या अशा हिंदवी स्वराज्याच्या किंवा हिंदवी कार्यक्रम राष्ट्रीय कार्यक्रमासाठी हे देऊळ हे सदिनाथ सगळ्यांसाठी खुलं असतं आणि आजसुद्धा ते त्याच पद्धतीने हा मोठा कार्यक्रम इथे करण्यासाठी त्यांनी आम्हाला हे उपलब्ध करून दिलं त्याच्याबद्दल आणि या कार्यक्रमाला मुद्दाम आवर्जून उपस्थित आहेत त्यांचेसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि शिवप्रेमी संघटना आमचे मराठवाड्याचे प्रमुख आणि आमचे मित्र मितेश पारशेकर हे संघाचे स्वयंसेवक आहेत, चांगलं काम करतात, त्यांचेसुद्धा या कार्यक्रमाला आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि आजच्या या कार्यक्रमाची प्रमुख इन्चार्ज त्यांच्याकडे या कार्यक्रमाची प्रमुख जबाबदारी दिली सौभाग्यवती प्रज्ञा गंगाराम पारशेकर, त्यांनी उत्कृष्टरित्या या कार्यक्रमाची योजना आणि याची तयारी केली, त्यांचेसुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर इथे संघाचे तालुका कार्यवाह साईदास नाईक उपस्थित आहेत मुद्दाम या कार्यक्रमाला, त्यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. विश्व हिंदू परिषदेचे आपल्या मांजऱ्याचे प्रखंडाचे अध्यक्ष एकनाथजी चुरणकर हे सुद्धा प्रामुख्याने इथे उपस्थित आहेत, त्यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि ही नववर्ष स्वागत समितीचे आमचे अध्यक्ष संस्थापक मुकुंद श्रीराम कायसूकर हे सुद्धा उपस्थित आहेत आणि आपल्या सगळ्या समितीचे सगळे कार्यकर्ते आणि सगळेजण इथे आलेले सगळे शिवप्रेमी मावळे या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो आणि आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम इथे संपवतो. हा सूत्रसंचालक उत्कृष्ट सूत्रसंचालन म्हणजे काय कागद बिगद पेन बी काय लागणार उत्कृष्ट असे सूत्रसंचालन आमचे पराग पारशेकर यांनी केले, त्यांचेसुद्धा आम्ही आभार व्यक्त आहे. तसेच आमचे योग शिक्षक सुजय भाऊ मामल यांचेसुद्धा आभार इथे व्यक्त करतो. गेली 21 जुलै
त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो, कारण मांजऱ्यातील सगळ्या लोकांचं आरोग्य चांगलं व्हावं यासाठी ते एकटे सुद्धा योगासनं करतात. मग त्यांनी जिद्द, प्रामाणिकपणा, सत्यता आणि गावासाठी तुटून पडून प्रयत्न करणं हा त्यांनी गेली 2 वर्ष हे प्रयत्न ते करतायत. असे सुजय महमद येणाऱ्या 21 जूनला योग दिन जो आहे, जागतिक योग दिन, मी सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो की ह्या योग दिनाला सगळ्यांनी मांजऱ्यातील सगळ्या लोकांनी ह्या योग दिनी सगळ्यांनी सकाळी 5:30 वाजता म्हालसा नारायणी झेडपी हॉल देऊळवाडा येथे सगळ्यांनी या योग दिनी यावं आणि योगासन करून आपलं आरोग्य चांगलं व्हावं याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. आणि त्या दिवशी 21 तारखेला रविवार आहे, त्यामुळे सुट्टीचा काही कोणाला प्रश्न नाही. त्यामुळे सगळ्यांनी 21 तारखेला सकाळी 5:30 वाजता झेडपी हॉल देऊळवाडा सप्तेश्वर भगवतीच्या मंदिराकडे सगळ्यांनी यावं आणि आपलं आरोग्य, पुढचं आयुष्य जे आहे ते अधिक वाढावं आणि अशा या कार्यक्रमामध्ये तुम्हाला यायला अजून मिळावं, चांगल्या आरोग्याने यावं, अशा पद्धतीचं चांगलं आरोग्य सगळ्यांना मिळावं अशा पद्धतीचं मी विनंती करतो आणि माझं लांबलेलं आभार प्रदर्शन आहे. सगळ्यांसाठी रिफ्रेशमेंट जे असा काही व्यवस्था आहे केलेली असा ती सगळ्यांनी घेऊची अशी सगळ्यांना नम्र विनंती. छत्रपती शिवाजी महाराज.